म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये काम करतो. मुजावर सर आहे, अशोकजी आहे, तिथं आमचे माझे मित्र ओमकारजी आहेत, अनेक लोक काम करतात. पण विशेषतः एक महत्त्वाचा विषय आहे आणि तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, मी काय मागणी करत नाही आहे, फक्त आज तुम्हाला सांगतोय की सर, दिव्यांगांचं खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी दिव्यांग प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र, आज तुम्ही ग्रुपला बघितलं असाल, मी कालच लेख टाकलेली आहे, माझा लेख आहे. आपल्या राज्यामध्ये 29 लाख दिव्यांगांची लोकसंख्या आहे. 288 प्रतिनिधित्व करणारा एकही आमदार नाही, खासदार नाही किंवा राज्यसभा विधान परिषदेवर कोणी आपला उमेदवार नाही आहे. यासाठी विशेष तर आम्ही ह्यावेळी ठरवलेलं आहे, काही भविष्याची निवडणूक आहे, कारण आम्हाला राजकीय आरक्षण नाही आहे. आम्ही राजकीय आरक्षण मागतोय, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण आम्ही आत्ता सध्या जर ह्यांची जर परिस्थिती तुम्ही जर बघितली सर, तर दिव्यांग आजच्या घडीला आहे, वंचित आहे अनेक योजनांपासून. कारण दिव्यांग सक्षम होण्यासाठी ते खूप स्वतः प्रयत्न करतात, पण ते स्वतः कधी सक्षम होत नाही आहे. तर सर, तुमच्याकडून माझी फक्त एवढी अपेक्षा एक आहे, यावेळी चिपळूण नगर परिषद असेल, जिल्हा परिषद आमची असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, तर किमान या तिन्ही क्षेत्रामध्ये, विशेषतः तुम्ही शहरामध्ये राहतात, तुमच्या चिपळूण नगर परिषदमध्ये भविष्यात होणारी जी निवडणूक असेल, त्यामध्ये एक संधी, एक दिव्यांग उमेदवार तरी त्यांना एक तुम्ही तुमच्या पक्षाकडून किंवा कुठून तरी एक संधी, एक नगरसेवक म्हणून दिव्यांग, आमची एक अपेक्षा आहे, एक इच्छा आहे का आमचा एक दिव्यांग बांधव नगरसेवक या चिपळूण तालुक्यातून झाला पाहिजे. चिपळूण नगर परिषदेसाठी एक अपेक्षा तुम्ही सर त्यासाठी एक प्रयत्न करा. कारण जिल्हा परिषदेसाठी मी सज्ज आहे. पोफडी जिल्हा परिषद गटामधून यावेळी 100% उभं राहणार आहे. कारण आमच्यावर काही व्यक्त झालेले आहेत आणि आमचा प्रतिनिधित्व जिल्हा परिषदमध्ये पण नाही आहे. ते त्याकरिता आम्ही स्वतः उभे राहणार आहोत. तर आजच्या या दिनानिमित्त काही बोललं तर चुकीचं बोललं तर माफ करा. तर कारण ही भावना आहे सर, हे मनातली, कारण आमची इच्छा नाही आहे का, आम्ही समाजामध्ये वावरतो, आम्ही अनेक सामाजिक काम करतो, मग राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही पुढे जायचं नाही का, आमची इच्छा नाही आहे का. तर यासाठी सर स्वतः मी सुद्धा प्रयत्न करतोय आणि भविष्यात होणारे, मी आता मोदी साहेबांना सांगितलं, कारण त्यांचा मी ते मोठा फॅन आहे, त्यांना स्वतःला माहीत नाही आहे, कारण त्यांची माझी कधी ओळख नव्हती, फक्त मी त्यांचं बघायचं. मोदी साहेब